नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये एक नाही दोन नाही तर एकूण 4 घटकामार्फत आपली निवड यादी जाहीर केलेली आहे। तर हे 4 घटक कोणते आहे? जर तुम्ही मुंबई शिपाई यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुमच्याकडे आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। ही बातमी काय हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2024-25। तर आता याची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, पिंपरी चिंचवड याची अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी जाहीर केलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपली ही यादी चेक करून घ्यायची। एससी कॅटेगरी अंतिम निवड यादी, ठीक आहे, कॅटेगरी वाईज ही निवड यादी जाहीर केलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर नंतर आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2024-25 याची पण तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। लक्षात ठेवायचं, रत्नागिरी यांच्या मार्फत आपली तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। एकूण जागा 100 होत्या। तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावे लागेल। कॅटेगरीनुसार ही यादी जाहीर केलेली आहे। ठीक आहे, तुम्ही ज्या कॅटेगरी अंतर्गत येतात त्यानुसार आपली ही यादी चेक करून घ्यायची। नंतर आहे मित्रांनो, गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25। तर यांच्या मार्फत पण आपली तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। तर एकूण या ठिकाणी जागा होत्या 59, त्यापैकी 10 बॅट्समनच्या होत्या आणि 49 कॉन्स्टेबलच्या होत्या। ठीक आहे, हे पण यादी तुम्हाला प्रोव्हिजनल आणि तात्पुरत्या स्वरूपाची कॅटेगरीनुसार ही यादी चेक करून घ्यायची। मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यामध्ये तुमचं नाव दाखवलेलं आहे, रिटर्न एक्झामचे मार्क्स आणि फिजिकलचे मार्क्स या ठिकाणी दाखवलेले आहे आणि एनसीचे मार्क्स पण तुम्हाला या ठिकाणी ऍड केलेले दिसणार आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो नंतर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग। तर या ठिकाणी प्रोव्हिजनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे सिंधुदुर्ग। जर तुम्ही या ठिकाणी आपली एक्झाम दिलेली असेल तर आपली निवड यादी प्रतीक्षा यादी चेक करून घ्यायची। ठीक आहे, कॅटेगरीनुसार यादी जाहीर केलेली आहे। एससी कॅटेगरी सिलेक्शन लिस्ट हायेस्ट 136। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी 4 घटकामार्फत जाहीर केलेली आहे। हे व्यवस्थित चेक करून घ्यायची संबंधित वेबसाईटवर जाऊन। तर मित्रांनो, जर तुम्ही नागपूर जिल्हा पोलीस या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल, फिजिकल दिली असेल, तर तुमची एक्झाम या ठिकाणी 26 एप्रिलला होणार। लक्षात ठेवा, 26 एप्रिल या ठिकाणी तारीख जाहीर केलेली आहे। 26 एप्रिलला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। सेंटर या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करून घ्यायचे। टोटल 5142 विद्यार्थी नागपूर जिल्हा पोलीस या ठिकाणी एक्झाम देणार आहे। बघा मित्रांनो, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय मुंबई पोलीस शिपाई 2024-25। बी मधला 56, सी मधला 75 आणि डी मधला 84। तर हा जो प्रश्न क्रमांक आहे याचा एक जो मार्ग आहे हा सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कारण योग्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या प्रश्नासाठी सर्वांना गुण देण्यात येणार आहे। म्हणजे 1 मार्क सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे या प्रश्न क्रमांकाचा। ठीक आहे, ही आनंदाची बातमी आहे। तर लवकरच याचे मार्क्स जाहीर केले जाणार आहे। 20 तारखेपर्यंत एक्झामचे मार्क्स या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।